तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. आपण वेगवेगळी अनोखी वारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये आपण अश्वही पाहिले माऊलींचा रथही पाहिला, परंतु मुख्य नगारा जो काय आहे, बऱ्याच प्रेक्षकांना बऱ्याच भाविकांना महाराष्ट्राचा नगारा काय असतो तो माहित नाही. तर नगारा म्हणजे काय आहे? ज्यावेळेस अश्व आणि त्याच्यानंतर दिंड्या येतात. तर नगाऱ्याचे जे काही मालक आहे भोसले परिवार, आपल्याला त्यांच्याशी संवाद करायचा या ठिकाणी खूप चांगला योग आलाय. माऊली रामकृष्ण हरी. आपल्या नगाऱ्याची जी काही सेवा आहे माऊलींची किती वर्षापासून आहे? तिसरी पिढी. आळंदीचेच काय राहणार आपण? आणि हे बैल जोडी आपली स्वतःची भोसले परिवाराची ही तिसरी पिढी आहे. 3 पिढ्यापासून माऊलींची सेवा. माझ्या वडिलाची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. 3 पिढ्यांपासून अविरतपणे. आणि बैल जोडी आपण बघू शकता की या खऱ्या अर्थाने या प्राण्यांची किंमत शक्य नाही. आपण त्यांच्या प्राण्यांविषयी आपण यांना विचारू. माऊली रामकृष्ण हरी. पहिला विषय आपल्या थोडी माहिती द्या. माऊलींची सेवा करणारी ही जोरात बोला जरा. बैल जोडी ही किती वर्षापासून आपल्याकडे आहे? आमच्याकडे परंपरा चालू आहे. आता हे जे कितवी पिढी आहे? बैल बद्दल दरवर्षी बैल आमची दरवर्षी. आता यांची किंमत कधी आणली तुम्ही? आता मागच्या वर्षी आणलं, दुसरं वर्ष किती किंमत आता यांची सेवा कशी करता? म्हणजे सकाळी जमला ते गोळे परत चारा, संध्याकाळी गेल्यावरती परत त्यांना तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. हो, देखरेख तर भरपूर मोठ्या प्रमाणात करावी लागते. परंतु खाण्यामध्ये काही रोजचं वेगवेगळं असते का? गडबाची कुटी, मधली कुटी, पीठ, सज्जी पेठ, गोळी पेठ. एखाद्या वेळेस माऊलीला पोहोचायला रात्री 10 वाजता, कधी आपण पाहिलं सासवडमध्ये 12ही वाजले होते. त्या दिवशी काय कशी काळजी घेतली? त्या दिवशी आम्ही गेल्या पहिले सोडली, नंतर पोट्यात बांधली, नंतर त्यांना पहिली ओली कुटी दिली, नंतर पीठ दिलं, नंतर पेंट टाकली. वा, मंडळी खऱ्या अर्थानं ही माऊलींची सेवा आहे आणि यांची तिसरी पिढी ही माऊलींची सेवा करत आहे. नगारा आल्याच्या नंतर वारकऱ्यांना इशारा असतो की आता थोड्याच वेळामध्ये माऊली सगळ्याच गावांना म्हणजे आणि सोबतच्या वारकऱ्यांना सुद्धा इशारा असतो की आता माऊलीचा रथ निघत आहे. म्हणून ही जी नगाऱ्याची सेवा करणारे वारकरी भोसले परिवार नगराच्या नंतर अश्व आणि ही तिसऱ्या पिढीची सेवा अविरतपणे चालू राहावी हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करू. भोसले परिवाराच्या अंतःकरणातील सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.